देवीच्या पाडाचे जे कोणी मान्यवर असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावर तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तसेच मोठ्या गावचे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, प्रतिष्ठित व्यक्ती असतील, त्यांना सुद्धा विनंती असेल यायचं व्यासपीठावर। समीर चिटणीस, प्रेम अशोक काठे, अर्जुन दादा पाटील, राजेश मामा म्हात्रे। आदरणीय पप्पू म्हात्रे यांना विनंती असेल या व्यासपीठावर तुमचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। चला चला फलंदाजांनी जायचं, दोन्ही पंच सूचना करतायत। आदरणीय संतोष कीर यांना विनंती असेल दादा या व्यासपीठावर तुमचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। चला नितीन भोईर, अजून चेंडू चेक केलेला नाहीये तुम्ही, बघा त्यांची फिल्डिंग लागली नितीन भोईर। आदरणीय सुभाषदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। बघा मोठा गाव संघाला विनंती असेल तुमचा एक प्रतिनिधी पाठवून द्या। बघा मोठा गाव संघ तुमचा 12 प्रतिनिधी पाठवून द्या, एक नावं सांगण्यासाठी तुमच्या फलंदाजांची। सलामीची जोडी आपण पाहतो मोठा गाव संघाचे नितीन भोईर आणि सुभाष मुंडे, ही सलामीची जोडी आपण पाहतो। तर पॉवर प्लेचं पहिल्या षटकाने तर गोलंदाज आपण पाहतो मधुकर म्हात्रे येत आहेत, एक अनुभवी गोलंदाज। सामन्याला इथे सुरुवात होते, गेम इज ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जातं फलंदाज नितीन भोईरच्या माध्यमातून। वाडेगडच्या स्पर्धेमध्ये नक्कीच मोठा गाव संघाने चांगली कामगिरी केली होती, मात्र मोठा गाव संघ या देवीच्या पाडा संघासमोर आजच्या दिवसामध्ये या लढतीमध्ये कशी कामगिरी करतोय ते पाहायचंय। स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज सुभाष, मधुकर म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंच सुभाष पाटील वाईडचा इशारा करतात। बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर। पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतो ती मोठा गाव विपक्ष देवीचा पाडा। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक चांगल्या पद्धतीने केला जाते गोलंदाज मधुकर म्हात्रे यांच्या माध्यमातून। निर्धाव चेंडूची समाप्ती होते, पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना नक्कीच थोडंसं दडपण असेल, मात्र इथे कमबॅक मधुकर म्हात्रे चांगल्या पद्धतीने करतायत। डॉट चेंडूची समाप्ती होते, ऑन साईडला खेळतात, चेंडू नो मॅच मध्ये पडतो, क्षेत्ररक्षक आहे, दूरचं अंतर कापतायत, वेगाने पहिली धाव पूर्ण केली आहे। चेंडूपेक चांगल्या पद्धतीने केली जाते, तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते, धावसंख्या पोहोचते ती 3 वर। बिनबाद 3 अशी सावध आणि संत सुरुवात आपण पाहतोय ती नितीन आणि सुभाषच्या माध्यमातून। आणि गोलंदाजीचा विचार केला तर मधुकर म्हात्रे चांगली गोलंदाजी करतात त्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच टिचून मारा केला जातोय। बॅकफुटला जाऊन खेळता, सुरेख फटका सजवलाय, तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते, धावसंख्या 4 वर पोहोचते। आतापर्यंत गोलंदाज मधुकर म्हात्रे यांनी चेंडू हाताळलेत ते 4, आणि 4 चेंडूंमध्ये या गोलंदाजाने काय गोलंदाजी केली आहे, फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत आणि पॉवर प्लेचा योग्य वापर इथं गोलंदाज करतात। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी होतीये,
निर्धाव चेंडूची तर समाप्ती होते. दबाव वाढवला जातो गोलंदाजांच्या माध्यमातून. फलंदाज आपण पाहतो सुभाष टायगेंडला. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च करून गोलंदाज मधुकर म्हात्रे यांनी दाखवून दिले पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. मात्र यष्टी रक्षक आपण पाहतोय थोडीशी चूक करतात. तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात इथे सिंगल कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपन्न झाला आणि गोलंदाज मधुकर म्हात्रे यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. या गोलंदाजाने या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं नक्कीच चांगलं उदाहरण दाखवून दिलं आहे. जी गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिली नवापाडा संघाच्या गोलंदाजांनी केली तशी गोलंदाजी दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय देवीच्या पाडा संघाचे गोलंदाज मधुकर म्हात्रे यांनी फक्त 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिलं षटक राहिलंय ते देवीच्या पाडा संघाच्या बाजूनं. मात्र अजूनही 4 षटके शिल्लक असतील. बघूया खेळपट्टीवरले 2 फलंदाज कशी फलंदाजी करतात. वाडेकरच्या स्पर्धेमध्ये मोठागाव संघाने चांगली कामगिरी केली होती. मात्र या स्पर्धेमध्ये हा संघ कशी कामगिरी करतो ते पाहायचं. शरद म्हात्रे फ्रंटफुटला पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र सुरुवात चांगली झाली गोलंदाज शरद म्हात्रेंच्या माध्यमातून. आपल्या सहकार्याने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. मला आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करायची आणि ती सुरुवात गोलंदाज शरद म्हात्रे यांनी केली आहे. डॉट चेंडू आपण पाहतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या प्रयत्नामध्ये इथे झेल सुटतोय. प्रयत्न नक्कीच चांगला केला होता यष्टी रक्षक आपण पाहतोय. मात्र तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर सातत्याने मारा करण्याचा प्रयत्न केला जातो तो गोलंदाज शरद म्हात्रे यांच्या माध्यमातून. आपल्या पहिल्या सहकार्याने मधुकर म्हात्रे यांनी चांगली गोलंदाजी केली. फक्त 5 धावा खर्च केल्या. इथून आपल्याला चांगली गोलंदाजी करायची. ती गोलंदाजी गोलंदाज शरद म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 6 धावा. उलटा चेंडू आता मात्र फ्रंटफुटला पुढे सरकून खेळले ऑफ साइडला आणि फलंदाज नितीन भोईरच्या बॅट मधनं येतोय तो दमदार संघसमय चौकार. 4 धावा. दहा धावा आपण पाहतो धाव फलकावर. संघाचा मुख्य फलंदाज आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अपील उचलून धरली पंचांनी आणि पहिला धक्का मोठा धक्का बसतोय तो फलंदाज नितीन भोईरच्या माध्यमातून. संघ आपण पाहतो तो मोठा गाव. पहिला धक्का बसला. गोलंदाज आपण पाहतो शरद म्हात्रे. या गोलंदाजाने ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला मोठा देवीच्या पाडा संघाला आणि पहिल्या विकेटचं इथं पतन झालंय. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1 बाद 10 धावा. ज्या फलंदाजाने चौकार ठोकून अपेक्षा निर्माण केली होती मोठागाव संघासाठी तो फलंदाज मात्र संघाचा आधारस्तंभ तारानार इथं माघारी परतलाय. 10 या धावसंख्येवर पहिल्या विकेटचं इथं पतन झालंय. नवीन फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहतो माणिक भोईर येत आहेत. मात्र पहिलं ब्रेक थ्रू प्राप्त करून दिले ते गोलंदाज शरद म्हात्रे यांनी. कारण मधुकर म्हात्रे यांनी फक्त 5 धावांचं षटक हाताळलं. अतिशय चांगली सुरुवात केली देवीच्या पाडा संघासाठी गोलंदाजीच्या माध्यमातून आणि दुसऱ्या षटकामध्ये शरद म्हात्रे नक्कीच चांगली गोलंदाजी करतात. 1 बाद 10 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो स्ट्राईक एंडला माणिक भोईर. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ही गोलंदाजी अतिशय चांगली म्हणावी लागेल अशोक पाटील. कारण टप्पा आणि दिशा या गोलंदाजाने व्यवस्थित पद्धतीने राखलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कारण घेसरच्या स्पर्धेमध्ये शरद म्हात्रे या गोलंदाजाने हॅट्रिक संपादित केली होती. कट केला चेंडू. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 11 धावा.
दोन षटकांचा वाजवी खेळ इथं संपन्न झालाय आणि दोन षटकांमध्ये धावसंख्या आपण पाहतो नाणेफेक जिंकून फलंदाजी करत असताना मोठागाव संघाने आतापर्यंत एक गडी गमावला आणि धावा आपण पाहतो फक्त 12 धावा. त्याचं कारण पहिलं षटक राहिलं ते गोलंदाज होते मधुकर मात्रे, फक्त 5 धावांचं षटक हाताळलं आणि या षटकामध्ये जर विचार केला तर गोलंदाज होते शरद मात्रे. या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या फक्त 6. माफ करा 11 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या षटकात 5 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकात फक्त 6 धावा आल्या. नक्कीच एक चौकार ठोकला होता फलंदाज नितीन भोईरच्या बॅटमधनं आपण पाहायला अपेक्षा निर्माण केली होती त्या फलंदाजाने, मात्र तो फलंदाज माघारी परतलाय. किती लवले सहा लवले का बाहेर. पहिल्या षटकात धावा आल्या 5, दुसऱ्या षटकात धावा आल्या 6. पहिले षटक हाताळलं गोलंदाज होते मधुकर मात्रे, दुसरे षटक हाताळलं गोलंदाज आपण पाहिलं शरद मात्रे होते. दोन षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय. धावा आपण पाहतो धाव फलकावर फक्त 11. ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या तोच गोलंदाज पुन्हा एकदा तयार मधुकर मात्रे. समोर खेळताय क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. नक्कीच इथं सांघिक कामगिरी आपण पाहतो देवीच्या पाडा संघाच्या माध्यमातून चांगली केली जाते. सिंगल इथं कंप्लीट केली जाते. धावसंख्या 12 वर पोहोचते. मधुकर मात्रे राटा मोर विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, इथं फटका फसला. झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न केला होता, झेल सुटला हरकत नाही, मात्र इथं गोलंदाजी चांगली होती. चांगला प्रयत्न केला होता कारण फॉलोथ्रूमध्ये चेंडू रिलीज केल्यानंतर गोलंदाजाला थोडंसं माघारी येणं भाग पडलं. 13 धावा आपण पाहतो धावफलकावर. स्ट्रायकरला माणिक भोईर आपण पाहतोय. बॅकफुटला कट केलाय. इथे मात्र फलंदाज धावची संधी होती, मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचले. तोपर्यंत धावा आपण पाहतो धावफलकावर 14 धावा. मधुकर मात्रे पुन्हा एकदा तयार. ऑनसाईडला खेळतायत. इथं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? केला जातोय, नक्कीच केला जातोय. चेंडू फेक चुकीच्या पद्धतीने केली जाते, मात्र इथं संधी होती तिसऱ्या धावेसाठी, मात्र गोलंदाज आपण पाहिले मधुकर मात्र स्वतः आले. चेंडू उचलला तोपर्यंत फक्त 2 धावा येतात. धावफलकर धावसंख्या पोहोचते ती 16 वर. गोलंदाजी चांगली होती आहे, नक्कीच कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये सुद्धा मधुकर मात्रे यांनी चांगली गोलंदाजी केली, फक्त 5 धावांचं षटक हाताळलं. त्यानंतर आपण पाहिलं शरद मात्रे यांनी 6 धावांचं षटक हाताळलं आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मधुकर मात्रे पुन्हा एकदा अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. 16 धावा आपण पाहतोय धावफलकावर. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. मधुकर मात्रे कोलटप्पाचा चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक गोलंदाज इथं दबाव वाढवण्याचं काम करतोय फलंदाजांवर आणि गोलंदाज यशस्वी ठरतायत. त्याचं कारण सातत्यानं इथं तिखट आणि भेदक मारा केला जातोय. तो गोलंदाज आपण पाहतोय मधुकर मात्रे यांच्या माध्यमातून. डॉट ची समाप्ती होतीये. पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट. फ्रंटफुटला पुढे सरकले. ऑफ साईडला सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक विलास मात्रे दूरचं अंतर कापतायत, मात्र चेंडू त्यांना बीट करून येतोय तो फलंदाजाचा बॅट मधनं चौकार. या चौकाराची गरज होती मोठ्या गाव संघाला, तो चौकार आलाय. इथून का आलता. 3 षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मोठागाव संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकर 20. पहिल्या षटकात धावा आपण पाहिल्या आल्या त्या 5, दुसऱ्या षटकात धावा आल्या 6 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 9.
या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले ते पुढील प्रमाणे: आदरणीय जनार्दन परशुराम म्हात्रे, आदरणीय प्रल्हाद परशुराम म्हात्रे, आदरणीय समीर चिटणीस, आदरणीय प्रेम अशोक काटे, पोलीस पाटील नवापाडा, आदरणीय अर्जुनदादा पाटील, आदरणीय राजेश बामा म्हात्रे, आदरणीय मनीष शिंदे, आदरणीय सुनील नारकर, आदरणीय हरेश म्हात्रे यांनी नाश्त्याची सोय केली आहे. आदरणीय महेंद्र ठाणेकर, आदरणीय विकास वामन म्हात्रे, आदरणीय सुनील नलावडे, आदरणीय अजय जाधव ज्यांनी आम्हाला पाण्याची इथे सोय पुरवली आहे, आदरणीय सुजित महाजन आणि कुमार भाविक म्हात्रे यांच्या माध्यमातून जेवणाची सोय आपण पाहतो. या सर्व मान्यवरांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. एक नाव चुकीचं लिहिलं गेलं होतं. जे नाव हवं होतं सुजित नलावडे ते सुनील नलावडे होतं, त्याची आम्ही दुरुस्ती केली आहे. तर सुजित नलावडे यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रदीप म्हात्रे तयार, राईट मोर विकेट. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू टेकअप घेतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती येते. सुरुवात चांगली झाली आहे. एक अनुभवी गोलंदाज सातत्यानं आपल्या संघासाठी, देवीच्या पाडा संघासाठी गोलंदाज, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, चौफेर अष्टपैलू कामगिरी प्रदीप म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव हाताळला गोलंदाज प्रदीप म्हात्रेनं. 20 धावा आपण पाहतो धावफलकावर. तिसरं षटक संपन्न झालं. चौथं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. प्रदीप म्हात्रे राईट ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. मात्र एक धाव रोखू शकत नाही यष्टीरक्षक. धावसंख्या आपण पाहतो 21. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 5 धावा आल्या, दुसऱ्या षटकात धावा आल्या 6, तिसऱ्या षटकात धावा आल्या 9 आणि चौथं षटक मार्गस्थ असताना प्रदीप म्हात्रे मात्र चांगली गोलंदाजी करतायत. 21 धावा आपण पाहतो धावफलकावर. दागपटला जाऊन ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न. सातत्यानं प्रत्येक गोलंदाज इथं दबाव वाढवतोय आणि दबाव झेलणं कठीण जाते फलंदाजाने. या खेळपट्टीवर आपण पाहतोय गोलंदाजाने खेळपट्टी साथ देते. पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं नवापाडा संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय देवीच्या पाडा संघाचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि फलंदाज इथं बाद होत आहेत. प्रत्येक चेंडूवर दबाव वाढवण्यात यशस्वी ठरतात गोलंदाज प्रदीप म्हात्रे. विकेटचं इथं पतन होत आहे. धावा आपण पाहतो धावफलकर फक्त आणि फक्त 21. त्याचं कारण गोलंदाजी चांगली होतीये. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय चंद्रकांत भोईर आलेत. 21 धावा आपण पाहतो धावफलकर. षटक क्रमांक 4 मार्गच असताना प्रदीप म्हात्रे चांगली गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षण चांगलं होते. नेतृत्व आपण संघाचं चांगलं पाहतोय. ऑन साईडला खेळतात. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरकले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. इथे मात्र नकार दिला जातो. त्याचं कारण इथं राजू म्हात्रे यांच्या माध्यमातून सुरेख चेंडू फेक आपण पाहतोय. आदरणीय रुपेश पाटील एकविरा पेट्रोल पंपचे मालक यांना विनंती असेल दादा या व्यासपीठावर. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. चांगली गोलंदाजी टेकअप घेतोय. चेंडू पडल्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 इथं संपन्न होत आहे. धावा आपण पाहतो धावफलकर फक्त आणि फक्त 22 धावा. चौथ्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज प्रदीप म्हात्रे गोलंदाजानं फक्त 2 धावांचं षटक हाताळलं. काय गोलंदाजी केली आहे प्रत्येक गोलंदाजानं.
पहिल्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी आपण नवपाडा संघाच्या माध्यमातून पाहिली तशी गोलंदाजी दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय ती देवीच्या पाडा संघाच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाजी ते इम्प्रेस करतोय, प्रभावी मारा केला जातोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 22 धाबा. त्याचं कारण चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ते पहिल्या सत्रामध्ये देवीचा पाडा संघ सांघिक कामगिरी नक्कीच उंचावतोय. गेसरच्या स्पर्धेमध्ये मेडन षटक ज्या गोलंदाजानं हाताळलं होतं ते गोलंदाज आपण पाहतोय. शेवटच्या षटकाची जबाबदारी नवनाथ मात्रे येत आहेत. चला पडले संघ आणि मानपाडा संघ टॉससाठी या. आदर्श 11 पडले संघ आणि जय पिंपळा देवी मानपाडा टॉससाठी यायचे. दोन्ही संघाने विनंती असेल. ज्ञानेश्वर मात्रे आणि प्रवीण वजे या टॉससाठी. नवनाथ ऑनसाइडला खेळतात, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जातोय, विकेटचं इथं पतन होतं. फलंदाज बॅक टू डग आउट. पप्पू पप्पू पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त केले गोलंदाज आपण पाहतो तर नवनाथ मात्रे. खराब कामगिरी आपण पाहतो ती मोठा गाव संघाच्या माध्यमातून इथे केली जाते. फलंदाजी करत असताना वाडेगडच्या स्पर्धेमध्ये या संघाने अतिशय चांगली कामगिरी केली होती. मात्र या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पहिल्या सत्रामध्ये थोडीशी खराब कामगिरी आपण पाहतो, निराशजनक कामगिरी आपण पाहतोय ती मोठा गाव संघाच्या माध्यमातून. फक्त धावा आपण पाहतो धावफलकर 22 धावा. शेवटच्या स्लॉगओव्हरच्या हाणामारीच्या षटकामध्ये नवनाथ मात्रे चांगली गोलंदाजी करतायत. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज माणिक भोईर. बॅकफुटला जाऊन चेंडू कट केला जातोय. तोपर्यंत फक्त सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 23 वर पोहोचते. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं जय गणेशलीवर नवापाडा संघाने अतिशय चांगली कामगिरी करून फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर तो सामना जिंकला. आणि इथं दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतो आतापर्यंत देवीचा पाडा संघ चांगली कामगिरी करतोय. कोलटपाचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र क्षेत्ररक्षक आहेत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो. मधुकर मात्रे होते. तोपर्यंत इथे 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. माफ करा 25 धावा आपण पाहतो धावफलकावर. शेवटच्या षटकामध्ये प्रयत्न केला जातोय, मात्र मोठे फटके येत नाहीये, चौकार येत नाहीये, षटकार येत नाही. त्याचं कारण आपण पाहतो नवनाथ मात्रे शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. संत गतीने चेंडू हाताळलाय, मोठा फटका आलाय, फटका फसलाय, झेल होईल का पाहायचाय, झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय हेमंत मात्रे आहेत क्षेत्ररक्षक. अचूक झेल टिपला जातो, विकेटचं इथं पतन होतंय. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये मात्र नक्कीच नवनाथ यांचं कौतुक करावं लागेल, कारण हा गोलंदाज डेथ ओव्हरच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय आणि इथं गोलंदाजी चांगली होते. धाबा आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 25 धाबा. महेश नक्कीच मंदार आलेत आमचे मनोज जोशी पिंट्या. तुमचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. या मंदार पिंट्या या व्यासपीठावर. नक्कीच त्यांची कन्या आपण पाहतोय काय नाव मिशिता, त्यांची कन्या आपण पाहतोय. मनोज जोशी यांची बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र इथं यष्टीरक्षक थोडीशी चूक करतायत. कारण नवपाडा संघासाठी कित्येक वर्ष या फलंदाजाने चांगलं योगदान दिलं. आजही पिंट्या जोशी म्हटलं की नवपाडा हे समीकरण सातत्याने आपण पाहत असतो. निर्धा बाईच्या स्वरूपात 1 धाव येते धावफलकावर. नवनाथ मात्रे पुन्हा एकदा तयार. संत गतीने चेंडू हाताळला, ऑफसाईडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत, मधुकर मात्रे येत आहेत वेगानं. तर मात्र त्यांच्या सहकार्याने चेंडू उचललाय. तोपर्यंत इथं 2 धावा येत आहेत धावफलकावर. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय, मात्र फलंदाज या धावेसाठी प्रयत्न करत असताना धावचित होत आहेत. 5 षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय. 5 षटकांच्या समाप्ती एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 28 धावा आणि 29 धावांचं एक मापक लक्ष ठेवलंय ते देवीच्या पाडा संघासमोर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मोठा गाव संघानं. मी आदरणीय नरेश दादा काटे यांनी विनंती करतो या व्यासपीठावर. दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
मी डॅनी दादांना विनंती करतो, डॅनी दादा या व्यासपीठावर तुमच्या शुभ असते नरेश दादा यांचा शुभ सन्मान करायचा आहे. पाटील त्यालाच करू दे ना. मी डॅनी दादांना विनंती करतो, तुमच्या शुभ असते नरेश दादा यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय नरेश काटे यांचा इथं शुभ सन्मान केला जातो. आमचे डॅनी दादा यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येते आहे. मी पुन्हा एकदा डॅनी दादांना विनंती करतोय, सुभाष पाटील यांचा शुभ सन्मान तुमच्या शुभ हस्ते करायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर सुभाष पाटील यांचा इथे सन्मान केला जातो डॅनी दादांच्या शुभ हस्ते. पहिल्या सत्राचा खेळ इथं संपलाय. मोठागाव संघाने 5 षटकांमध्ये धावा कुठल्यात त्या फक्त 28 आणि 29 धावांचं लक्ष घेऊन इथे देवीचा पाडा संघ फलंदाजीसाठी उतरतोय. चला पडले संघ आणि मानपाडा संघ टॉस साठी या. हॅलो. तर हे दरम्यान पाहतोय एकविरा पेट्रोल पंपचे मालक रुपेजी पाटील यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. डॅनी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. हॅलो. चला या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन या मानपाडा आणि त्याचबरोबर आदर्श पडलेगाव चे कॅप्टन ज्ञानेश्वर दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. विपक्षी संघ खेळतो मात्र जय पिंपळादेवी मानपाडा. मी आदरणीय रुपेश पाटील यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते पडले विपक्ष मानपाडाशी नाणेफेक करायची आहे. चला मानपाडा संघाचे संघनायक आणि पडले संघाचे संघनायक या ताबडतोब. चला एका खेळाडूची टी शर्ट नाही आहे त्यामुळे त्यांना एका धावेची पॅनल्टी लागेल. हे लक्षात ठेवा. आपल्या ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे जे नियम आहेत
ते रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतील. फिल्डिंग करणारा संघ अर्थातच मोडागाव संघ अगोदरच धाबा कमी आहेत, फक्त 28 धाबा कुठल्यात 29 धाब्याचं लक्ष आहे. मी आदरणीय नरेश काटे यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते मानपाडा विपक्ष पडली अशी नाणेफेक करायची आहे. चला नाना या. ज्ञानेश्वर मात्रे यांनी विनंती असेल या टॉससाठी. यावेळेस पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेला परतावून लावलं, एकेरी स्वरूपाची धाव मिळते. तिथे टॉस केला जाईल दोन टीममध्ये आणि या नवापाडा पोटी प्लस चषकामध्ये पाहा मिळते सर्व खेळाडूंना नाश्ता पाण्याची सोय उपलब्ध केली जाते. ही वेगळी संकल्पना आहे, कारण क्वचितच स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंना नाश्ता पाणी दिला जातो. हो, गुड कॅच, अतिशय चांगला झेल टिपला जातोय. नागेश होते त्या ठिकाणी, शॉर्ट स्क्वेअर लेगला सुपर झेल टिपलाय. पहिला खेळाडू बाद होतोय आणि पहिला धक्का देवीचा पाडा टीमला लागतो विलास म्हात्रे यांच्या रूपामध्ये. राजू म्हात्रे आणि रमा भोईर ही जोडी पहा मिळतोय मैदानावरती. गोलंदाज पाहतोय आपण योगेश यांना. पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळेस लेट कट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कीपरच्या ग्लोव्समध्ये जातोय. एकूण बनवायच्या होत्या त्या 29 धावा, एक धाव पॅनल्टीची ॲड केली आम्ही. ऑलरेडी धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 2. एक खेळाडू बाद झाल्यात, 2 धावा. राजू यावेळेस जोरदार फटका खेळतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाहीये. नितीन भोईर दूरवरून आल्यात, मात्र तोपर्यंत चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार. चार धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. राजू कधीपासून प्रतीक्षेत होती की एखादा मोठा फटका खेळा जातोय. सध्याच्या सीझनचा विचार केला तर यावर्षी चांगल्या रेंजमध्ये आहेत राजू म्हात्रे. बऱ्याच वेळा त्यांची चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फटका सह खेळाचं होतं. स्क्रीन समोर चेंडू येतोय लॉंग ऑफला. तोपर्यंत 2 धावा. एक पडल्या गेल्या. चला पडलेगावचे कॅप्टन या आपण. आदर्श पडलेगाव. या स्लेग बिफोर पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाने चौकाराने आगाज केला त्याला मात्र माघारी परतवलं लागतोय आणि पहिल्या षटकात 2 खेळाडू बाद करण्यात यश मिळवलं ते योगेश म्हात्रे या गोलंदाजाने. तर टॉस केला जातोय 2 संघामध्ये, पडलेगाव आणि मानपाडा. यस, मानपाडा टीमने टॉस जिंकला आणि दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी नाश्ता पाणी दिला जातोय त्यांच्या प्लेयर्सला. एक चांगली संकल्पना आहे. तर निश्चितच श्री
हरेशेठ म्हात्रे उर्फ चन्नू यांच्याकडून आम्हाला नाश्ता पुरवण्यात आला, त्यांचा आम्ही आभार मानतो. या स्पर्धेमध्ये पहा मिळतोय मान्यवर असे खेळाडू या सर्वांसाठी नाश्ता पाण्याची सोय त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 खेळाडू बाद झाले. देवीचा पाडा टीमला 2 धक्के लागल्यात. स्कोरबोर्डवरती धावा आहेत त्या 8. नितीन भोईरचा पहिलाच बॉल उंचावरून खेळण्याचा प्रयत्न रमावते त्या ठिकाणी आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. प्रदीप म्हात्रे आहेत आणि रमा भोईर गोलंदाज. नितीन भोईर दुसरे षटक फुल टॉस मिस टाइम शॉट आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक मात्र झेल ड्रॉप. कॅच सुटला गेला त्या ठिकाणी. बराच उंचावरती चेंडू होता. 29 धाब्याचं संरक्षण करत असताना स्लोवर चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न बीट झाल्यात. ऑन साईडला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. 1 धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. कोणत्याही फलंदाजाने जर 50 धावा पूर्ण केल्या या ठिकाणी तर आमचे खेळपट्टी बनवणारे भीमा काळन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि ते मात्र फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीमला तर या दरम्यान जय गिरजामाता क्रिकेट संघ जुने डोंबिवलीचे शिवाजी जोशी एक 40+ खेळाडू, अत्यंत टॅलेंटेड खेळाडू ज्यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे. तब्बल पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 3 खेळाडू बाद झालेत अद्यापर्यंत देवीचा पाडा संघाचे. लास्ट गो. तर षटकाचे होते सांगता 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावा आल्यात त्या 14. 12 चेंडूवरती 14 धावा आल्यात. त्यात 1 धाव पॅनल्टीची होती. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत 2 ओव्हरमध्ये झाली आहे. योगेश म्हात्रे आणि नितीन भोईर या गोलंदाजांच्या माध्यमातून तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये 14. तर आता 18 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. टीम देवीचा पाडा संघाला. देवीचा पाडा विपक्ष मोठा गाव. पहिला सामना चिंचवड्याचा पाडा विपक्ष नावपाडा, याच्यामध्ये नावपाडा संघाने तो सामना जिंकलाय.
नेक्स्ट मॅच पहा मिळेल आपल्याला पडलेगाव आणि मानपाडा, त्यानंतर देसाई आणि भाळ. ही स्पर्धा पाहतोय आपण GTC अर्थात ग्लोबल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आमचे सूरज म्हात्रे आणि समाधान म्हात्रे यांच्या देखरेखीखाली ही स्पर्धा कव्हर केली जातोय. त्याचबरोबर सुनील शेळके सुद्धा आहेत कॅमेरामॅन. तर तिसरे षटक चंद्रकांत भोईर. पहिलाच बॉल उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहेत त्या ठिकाणी आणि खूपच उंचावरती झेल होता, चेंडूला मात्र अडवलं गेलंय. तोपर्यंत 2 धावा, कारण अगदी समोर होते, सूर्याची किरण डोळ्यावरती आली असती कदाचित चेंडू करत पाहत राहिलं, मात्र चेंडूला अडवलंय. चांगला फिल्डिंग झालाय. चांगला बॉल अगदी बॅटम पॅडमधून काढला जातो. या पुन्हा एकदा दुसरे धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा एकवटल्या जातात आणि या मैदानामध्ये धावा जमवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा तोच फटका, क्षेत्ररक्षक थोडेसे खाली पडले आणि दुसरी धाव कंप्लीट झाली जाते. चांगली रनिंग प्रत्येक चेंडूवरती. 2 धावा जरी 29 धावा बनवायच्या असल्या तरी सुद्धा ते धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, कारण हे हाफ ग्राउंड आहे, त्यामुळे धावा होणं थोडंसं अवघड होतंय. पुन्हा एकदा एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. चेंडू थोडासा बाउन्स होता, लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, जवळपास कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. सेफ लँड होतो चेंडू आणि तोपर्यंत 2 धावा सहजरित्या एकवटल्या. चांगली रणनीती. जर मोठे फटके येत नसतील तर इथून एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत असताना मात्र आपण ते धावा एकवटू शकता. स्कोरबोर्डवरती धावा अद्यापर्यंत 23 आणि इथून षटक समाप्त होते तिसरा. 3 षटकामध्ये 23 धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात. अद्याप 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूवरती आता बनवायच्या त्या 6. मानपाडा टीम टॉस जिंकला, आपला डिसिजन पेंडिंग आहे.
23 झाल्या, 23. 6ची गरज आहे आता. 12 चेंडू 6. स्कोर झाला आता 27 धावा. जवळजवळ विजयाच्या आणि येथे 2 धावा विजय मिळाला. 2 धावा झाल्या आणि विजय मिळाला टीम देवीचा पाडा संघाने. कारण ज्या कमी धावसंख्या होत्या त्याचा पाठलाग करायचा होता आणि सुरुवातीला 2 विकेट गमावल्या. त्याच्यानंतर मात्र चांगली बॅटिंग या 2 खेळाडूंनी केली आणि सामना जिंकलाय.